नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज आलेलो आहे भिगवण येथील कार्यालय मल्लीनाथ. खूप छान असे पर्यटन ठिकाण आहे पाहण्यासाठी. तर चला बघूया, पाहूया आज काय आहे आतमध्ये. प्रवेश करण्यासाठी 25 रुपये तिकीट आहे. समोर पाहू शकता तुम्ही भव्य अशी हत्तीची मूर्ती आहे. दहीहंडीच्या स्वरूपात मनोरे रचलेले आहे. तिथे समोरच मल्लीनाथ कार्यालय आहे. छान आहे. हत्तीची जोड पाहायला मिळते आपल्याला इथं. खूप छान अशी हत्तीची मूर्ती आहे. आपण आलेलो आहे भिगवण येथील मल्लीनाथ पर्यटन ठिकाण. या ठिकाणी खूप छान असं पर्यटन ठिकाण आहे भिगवण मध्ये. भिगवण पासून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. तरी आपण बघूया, चला या. मल्लीनाथ, श्री मल्लीनाथ महाराज आश्रम भुयारी मार्ग आहे. ते खूप छान असं आहे बघण्यासाठी. श्री हवा मल्लीनाथ महाराज आश्रम भुयारी मार्ग. या आपण भुयारी मार्गातून जाऊया. इथून भुयारी मार्ग आहे. या आतमध्ये. वाव, व्हेरी नाईस. बघा किती छान आहे. चला मित्रांनो, आपल्याला भुयारी मार्गातून आतमध्ये जाता येईल. खूप मोठा असा भुयारी मार्ग आहे. समोर येतानाच आपल्याला भव्य अशी पृथ्वी दिसते. समोर आल्यावर गणपती मंदिर खूप छान आहे. गणपती बाप्पांची सुरुवातीला दर्शन झालेले आहे आणि त्यांच्या समोर एक ऋषी बसलेला आहे. छान असं मूर्ती बघायला मिळते. तसेच बाहेर आल्यावरती बाहेर पडतात खूप छान असे महादेवाची मूर्ती बघायला मिळाली. समुद्र मंथन केलेलं आहे. दानव आणि देव यांच्यामध्ये समुद्र मंथन केलेले आहे. हे दानव आहेत आणि समुद्र मंथन करताना हे देव आहेत. खूप छान अशी मूर्ती आहे. तर चला मित्रांनो, आपण पुढे जाऊन पाहूया. सागर मंथन भुयाराच्या आतमध्ये आपण आता एंट्री करत आहे. भुयाराच्या आतमध्ये आपण आता प्रवेश करत आहोत. अंधार आहे. हो शोपत वाघ
त्या समोरच आपल्याला हत्ती मूर्ती पाहायला मिळेल. तोडफोड केलेली आहे लोकांनी बऱ्याच. वाव. ऋषी आहे तिथे. मूर्ती पाहायला मिळत आहे पिंडी सहित. छान असं आहे. तर मित्रांनो, खूप छान असं पाहण्यासारखं आहे मल्लीनाथ ह्याच्यामध्ये भिगवण मध्ये. शंकराची मूर्ती वगैरे खूप छान आहे. अशी तिथं छान आहे. हे झाड आहे. दाखव रे मूर्ती. संग्राम चल. खूप छान असे ऋषी आहेत. चल. भुयारी मार्ग दाखव. वाव. पुन्हा एकदा आपल्या शंकराची मूर्ती पाहायला मिळाली. चला. संग्राम ये. खूप मोठी अशी गुफा आहे. संग्राम पाणी. परत शंकराची मूर्ती आहे. हो, पाहू शकता तुम्ही. आता किती छान अशी मूर्ती आहे महादेवाची. या. खूप सुंदर आहे बघण्यासारखं. वारकरी पताका घेऊन वाजवताना. खूप डेंजर आहे बा इथं. माझ्या मागणी जरा थोडं. या. जय शिव शंभो. कर इकडे. चला. नेमकं कुठला रस्ता आहे? तो रस्ता कुठे जातो रे? इथं खतरनाक. खूप छान अशा मूर्त्या बघायला जातात. काय कोण आहे? पुढे चला. चल पुढे. तेरी
डेंजर आहे खतरनाक. भीती वाटते का नाही? काय चालले माहिती सतत चाललेले आहे. मुळमुळच टाकले पिंड आहे काय? बम बम बोले हर महादेव. चला जय बजरंगबली. आणि शेवटी आपण फायनली बजरंगबली झालो आहे. काढू का पाया पडावं लागेल. बाबांना गेले बाबा लावतो. कालिका माता अंबाबाई विपुल साहेब खूप छान अशी मूर्ती आहे. मित्रांनो हाय गाई चला संग्राम गाई चला चला बुट काढावंच लागणार आहे मला. चला 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 तर पुढे पाहूया आपण. चला 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 चला. कुठली गोष्ट पाहिजे हा ब्लॉग व्यवस्थित त्यांच्याकडे देवाकडे कर की व्यवस्थित. कुठलं कसं निघते काय मला बघ शूटिंग. बघा घोडे आपले घोडे पाहू शकता तुम्ही आपले गणेश बघावे. तर मित्रांनो पहा किती मोठा रथ आहे. एक एक घोडा किती फुटाचा असेल. श्रीकृष्ण दिसत आहेत आपल्याला झाडाच्या. पाहू शकता तुम्ही किती मोठे असे रथ आहे. घोडे वगैरे छान आहेत. चला मित्रांनो वरती जाऊया आपण. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही किती भव्य अशी नंदीची मूर्ती आहे. नंदी महाराज महादेवाकडे बघत आहेत. पाहू शकता तुम्ही शंकर पार्वती अशी विराजमान झालेली आहे तिथं छान अशी मूर्ती. त्यांच्या समोर शनी महाराजांचे हे आहे मूर्ती स्थापना केलेली आहे खूप अशा उंचावरती.
ते काम अपूर्ण आहे अजून, होईल चालू थोड्या दिवसात. पर्यटक पण येत आहेत तिथं बघण्यासाठी. गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे. पाठीमागे जे बघत आहे आपण ते विद्या प्रतिष्ठान आहे, इंग्लिश मीडियम स्कूल. निसर्गमय वातावरण, झाड झुडप, है ना. गुरढोर बघा. Sangram, come on. पाहू शकता तुम्ही, असे सुंदर असे रासलीला चाललेले आहे श्रीकृष्णाची मूर्त्यांची. खूप छान अशा मूर्त्या आहेत. पैसे
खूप छान असं वातावरण आहे इथं बघण्यासारखं. थोडी मूर्त्यांची तोडफोड झालेली आहे, परंतु खूप छान आहे असं बघण्यासारखं इथं वातावरण. झाडे वगैरे खूप छान आहेत. शेतकऱ्यांचा मित्र बैल, खूप छान मूर्ती आहे बैलाची, सुरेख अशी. तर चला पाहूया आपण पुढे, या माझ्या मागे. तुम्ही पाहू शकता इथे एक धनगर मेंढर चारत असणारा सीन आहे. खूप छान असे मेंढर आहेत. मूर्ती खूप छान आहे धनगराची, आणि मेंढ्या पण असं जिवंत असल्यासारख्या वाटत आहेत. खूप छान मेंढ्यांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. तर मित्रांनो, इथे अशी खूप अशी मोठी एक शंकराची मूर्ती आहे. भव्य मूर्ती आहे. गळ्यामध्ये नाग आहे, रुद्राक्षाच्या माळा आहेत. तशी मूर्ती खूप छान आहे, सुरेख आहे. सुरुवातीलाच आतमध्ये प्रवेश करताना ही मूर्ती पाहायला मिळते. खूप अशी भव्य अशी सुंदर शंकराची मूर्ती आहे. तर चला पाहूया आपण पुढील नजारा. हे म्हाताऱ्यांचं काय चाललंय रे? काय गप्पा मारते कोण असतो? चला मित्रांनो, पाहूया पुढे. तसे मल्लीनाथ कार्यालयामध्ये पर्यटन ठिकाण खूप छान आहे, पाहण्यासारखं आहे सर्व, परंतु काही मूर्त्यांची तोडफोड केलेली आहे. नक्की भेट द्या एकदा मल्लीनाथ कार्यालय भिगवण. चला, इट्स ओके. तसे खूप छान आहे इथं बघण्यासारखं, पर्यटन ठिकाण म्हणून बरं आहे. तर या पाहायला, छान आहे. तसं भिगवण पासून थोड्याच अंतरावरती आहे मल्लीनाथ कार्यालय. खूप छान अशी एक मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. चला, तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.